नमस्कार, रुचिरा कुकिंग क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत परफेक्ट असे जाळीदार ढोकळे प्रीमिक्स। त्यासाठी लागणार आहे अर्धा किलो तांदूळ, कपाने 2.5 कप तांदूळ आहे, 375 ग्राम हरभरा डाळ, 2 कप, 125 ग्राम उडीद डाळ, पाऊण कप। आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत। घरघंटीवर 3 नंबरच्या जाळीवर हे दळून घ्यायचे आहे। दळताना बारीक दळायचे नाही, बारीक रव्यासारखे दळायचे आहे। आता यामध्ये 35 ग्रॅम सोडा, 35 ग्रॅम मीठ, 150 ग्रॅम साखर, 35 ग्रॅम लिंबू सत्व, मिक्सरच्या भांड्यात साखर, लिंबू पावडर, मीठ, सोडा हे सर्व बारीक करून घेऊ। पिठात सर्व हे मिक्स करून घ्यायचे आहे। प्रथम सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत। आता सर्व एका बाउलमध्ये काढून घेऊ। आणि चाळणीने सर्व परत गाळून घ्यायचे आहे, म्हणजे सर्व एकजीव होईल। आता हे सर्व गाळून घेऊ, म्हणजे व्यवस्थित एकत्र होईल। परफेक्ट असे हे ढोकळा प्रीमिक्स तयार झाले आहे। आता ढोकळा करून बघण्यासाठी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे। इथे मी केक पॉट घेतलेला आहे, त्याला ग्रीस करून घेऊ। अर्धा कप प्रीमिक्स, मध्ये थोडीशी हळद आणि 1 टेबलस्पून कमी असे अर्धा कपाला पाणी घ्यायचे आहे। हे सर्व हळूहळू पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे आहे। एकदम पाणी टाकायचे नाही, गुठळी होईल। मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये 1 टीस्पून तेल टाकायचे आहे, याने ढोकळा सॉफ्ट होतो। आता ते केक पॉटमध्ये ट्रान्सफर करून घेऊ आणि स्टीमरमध्ये वाफवायला ठेवू। 10 मिनिटांसाठी आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। आता येथे 2-3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे। ढोकळा वाफवून झालेला आहे। त्यासाठी आता आपण फोडणी करून घेऊ। 2 ते 3 चमचे तेल घालायचे आहे, त्यामध्ये 2 टीस्पून मोहरी, 1 टेबलस्पून मिरचीचे तुकडे,
थोडेसे चवीपुरते मीठ। ढोकळा व्यवस्थित वाफवून झालेला आहे। तो कडेने सुटल्यानंतरच पूर्ण थंड होऊ द्यायचा, त्यानंतर तो कट करून घ्यायचा आहे। ढोकळा अगदी मऊ झालेला आहे। त्यावर आता फोडणी टाकून घेऊ। कोथिंबीर बारीक कट करून टाकली आहे। ढोकळा खूप छान मऊ होतो, तुम्ही करून बघा। खूप असं स्पंजी झालेला आहे। अशाच नवनवीन रेसिपींसाठी रुचिरा कुकिंग क्लासेसला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा।